नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही चाललो आहे पुन्हा मालवणला आमच्या सर्व फ्रेंड सोबत. सगळे लहानपणीचे फ्रेंड्स आहेत. आम्ही टोटल 3 कपल आहे. मस्त फुल धमाल येणार आहे. सनरूचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल ना, त्या सनवीच्या त्या ब्लॉग मध्ये जे होते ते आम्ही सगळी friends आमची आहोत. तीच गँग आहे. आणि आता मला पण माहिती आहे खूप टाइम नंतर आम्ही ब्लॉग टाकतो. जवळजवळ 2 ते 3 महिने झाले. जिकडे कुठे जात होतो फ्रेंड्स फॅमिली सगळे तेच विचारत होते की तुमचे ब्लॉग्स का नाही येत आहे, ब्लॉग्स काय नाही येत आहे. तर फायनली आपण ट्रिपला चाललोय आणि आता पण नवीन ब्लॉग शूट करणार आहे. आणि तर पूर्ण ट्रिप आपण पूर्ण एन्जॉय करणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत ही ट्रिप नक्की तुम्ही एन्जॉय कराल. तर पूर्ण आमचे ब्लॉग्स तुम्ही बघा. आता आम्ही थांबलो आहे त्रिमूर्ती स्नॅक्सला नाश्ता करायला. सगळे लहान खेळत आहेत. संकेत, भावना, रिधान, शार्वी. आणि इथे आहे आमची गँग नंबर 2 मोरे फॅमिली. National Highway 66 for 44 kilometers. मोरे काकी. बघ काका कुठे आहेत? ओहो, मोऱ्यांची सून बघा काय करते. पाणी देते. आता आम्ही घेतला आहे सेकंड ब्रेक जोशी वडेवाल्याकडे. मानगावला ट्रॅफिक मध्ये अडकून आमच्या पायांची पूर्ण वाट लागलेली आहे. काय संकेत? खूप भरपूर ट्रॅफिक होतं. मानगावला भरपूर ट्रॅफिक. 8-8:30 नंतर तुम्ही कधीच मानगाव पर्यंत पोहोचू नका. 8:30, 9, 10 पूर्ण वाट लागणार. पाऊण तास 1 तास तर आमचा पूर्ण ट्रॅफिकमध्येच गेला आहे मानगावला. त्यामुळे पूर्ण गाडीमध्ये सगळं लगेज भरल्यामुळे हे लोक ऑलरेडी कम्फर्टेबल बसले पण नाही आहेत. कारण आमची 6 दिवसाची ट्रिप आहे. सो पाय वगैरे सगळ्यांची वाट लागली आहे 2 तास बसून. आता आम्ही थांबलो जोशीवाड्याकडे थोडं रिलॅक्स करणार. मग आपण इकडनं पुढच्या प्रवासासाठी निघू. आता गेले 2 तास रोहन आम्हाला सतत बोलतोय की तुम्ही जोशींचे वडे खाऊन बघा. आता 2 तास वाट बघितल्यानंतर आता मला बघायचं आहे की जोशींचे खुशखुशीत वडे कसे असतात. जोशींचे खुशखुशीत वडे खाण्यासाठी तुम्ही एक्सायटेड आहात? येस, व्हेरी एक्साइटेड. चला जोशी वडेवाल्याकडे जाऊया. हा खूप आप थोडं थोडं खाऊया पण. ऑर्डर आलेली आहे मिसळ पाव, मसाला डोसा. पाव नको ना, फक्त नुसतं वडे ना. हा वडे नुसतं. हा हा हे घे सोना. भावना कशी आहे मिसळ? मस्त, खूप छान आहे. संकेत वडे खुसखुशीत आहेत की नाही? इतका वेळ वाद पाहिल्यानंतर मी नक्कीच म्हणू शकतो की जोशींचे वडे हे नक्कीच खुशखुशीत आहेत. मानगावच्या पुढे आलात तर जोशी वडेवालेला नक्की भेट द्या. पार्किंगची उत्तम सोय आहे, वॉशरूम आहे आणि खूप मोठी जागा आहे. कम्फर्टेबल आहे, मस्त. नक्की भेट द्या. कसा वाटला वडा? छान आहे वडा, मस्त छान आहे, टेस्टी आहे. फेमस वडा आहे ना. फेमस आहे, फेमस. चहा पण सुंदर आहे. कॉफी पण छान होती. वा. फायनली भरपूर तासाच्या प्रवासानंतर देवरुखला, जो आपला फर्स्ट डेचं डेस्टिनेशन आहे म्हणजेच निखिलचं घर, आपण तिकडे पोचलो आहे. सकाळी 7 वाजता प्रवास सुरू केला होता. आता वाजले आहेत 5. त्याच्यामध्ये 2 नाश्त्याचे ब्रेक, एक जेवणाचा आणि एक CNG भरण्यासाठी आपण ब्रेक घेतला होता. सो आज आता सगळे दमलेसुद्धा आहेत. सो आज आपण फर्स्ट डे आराम करणार आहोत. आज आपण नाही जाणार आहोत कुठे फिरायला. पण उद्या आहे दिवस दुसरा आणि सेकंड डेला आपण कवर करणार आहोत मार्लेश्वर आणि गणपतीपुळे मंदिर. पण आजचा पहिला दिवस असाच अपूर्ण राहून देणार नाही आहोत आम्ही. संध्याकाळचा आज आमचा सगळ्यांचा मिळून प्लॅन झाला आहे चिकन पोपटी बनवण्याचा. सो ते सुद्धा आपण या ब्लॉगमध्ये कवर करणार आहोत. डे 1 आणि डे 2 मोस्टली आपण एक फर्स्ट एपिसोडमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करू. सो बघू किती आपल्या आठवणी जमत आहेत, किती मजा मस्ती करतो आहे.
तर शेवटपर्यंत तुम्ही हा व्लॉग नक्की बघा. बाकी हे आहे निखिलचं घर, त्याचा होम टूर आम्ही तुम्हाला नक्की देऊ. आता मगाशी तुम्हाला आम्ही सांगितलेलं पोपटीची तयारी चालू आहे. काकी पोपटीची तयारी कुठपर्यंत झाली आहे तयारी सगळी. आता आपल्याला चूल पेटवायची आहे. चूल नाही, लाकडं पेटवायची आहे. त्याच्यावर आपण ती माठ ठेवणार, गवतं ठेवणार आहोत. ती झाडा पालापाचोळा काय आणलेला आहे तो त्याच्याखाली ठेवणार आणि मग त्याच्यामध्ये माठ ठेवायचं आहे. माठामध्ये तो सगळा झाड ह्याचं आपलं ह्याची कसला पाला तो बांबुडीचा पाला आपण त्या माठामध्ये टाकणार आहोत. त्याच्यानंतर त्यावर सगळ्या भाज्या घेतलेल्या आहोत, सगळ्या मिक्स भाज्या. तयारी केली आहे ना किचन मध्ये, तर आपण बघूया. चला किचन मध्ये तयारी केली आहे. ही बघा, ही सगळी तयारी केलेली आहे. चिकन मॅरिनेशन केलेलं आहे. चिकन मॅरिनेटेड झालेला आहे. भांबुर्ड्याचा पाला, बटाटी, अंडी, पापडी, मटार. अशी आपली तयारी झाली आहे पोपटीची. स्पेशल चिकन पण आहे आणि आणि जेवणामध्ये खूप उत्तम जेवण बनवतात. हे तर आहे स्टार्टर मध्ये, आणि जेवणामध्ये बनणार आहे चिकन करी आणि वडे, कोंबडी वडे आणि चिकन. काकी खूप सुंदर जेवण बनवतात. हो, प्रश्नच नाही. व्हेज मध्ये पनीर मटार. आमच्याकडे अर्धे व्हेज आहे, नाही व्हेज 2च आहेत वाटतं. हा, 2 व्हेज. व्हेज साठी पनीर. मटार. हो. ओके. तर आता काकी हा पाला भरते. हा कोणता काकी पाला आहे? भांबुर्डीचा. हा, भांबुर्डीचा पाला आहे. हा मटक्यामध्ये एकदम खाली टाकतायत त्या, का तर ते खाली लागू नये ना, म्हणून जळू हा. नये. आता ह्याच्यावरती काय टाकणार आहे काकी? चिकनचे ग्रेव्ही, मॅग्नेशन केलेले चिकन. हे चिकन असे आम्ही बांधून ठेवलेत केळ्याच्या पानामध्ये, ते पण टाकणार आहे. आणि पहिलं काय टाकणार आहे आता? पहिली भाजी, काय टाकणार काकी? सगळ्या भाज्या मिक्स भाज्या. हे हे बटाटा आणि हे काय आहे? पावटा. ह्या पावट्याच्या शेंगा आहेत, हा बटाटा आहे. त्या काकी आता त्या पाल्यावरती हे सर्व टाकणार आहे. थोडं टाक, बाकी ते परत पाला टाक थोडासा. आपण असं थोडं थोडं टाकलं ना काकी? पहिला पाला टाकला, मग नंतर हे, परत थोडं अंडी, नंतर परत त्याच्यावरती पाला, परत असं टाकलं. आपण असं बिर्याणीची लेअर कशी लावतो तशी आपण ती मटक्यामध्ये लेअर लावतोय. तुला हवे रिदा? आता पुढची प्रोसेस काय आहे? आपल्याला गाठ बांधायची. आता गाठ बांधणार ना ह्याला? केळ्याचं पानाचं वरती टाकलंय आणि त्याला अशी गाठ बांधली आहे. लाकडं जाळल्यावर मडकं असं कसं होईल ना, मध्ये त्याला शेक ह्याच्यावर ठेवतात. तो जळायला शेक मिळाला त्याला, ते पाहिजे ना एवढी पावर आगीची. टाईटली मग दुसरी लाकडं लावायला होती पेटवायला. ही आता असं पूर्ण त्याच्यावरती उपडी टाकलाय त्याने, आणि त्याला आता वरती सगळा पाला वगैरे टाकून त्याला पेटवणार. मग आगीच्या वाफीमध्ये पूर्ण ते शिजणार. परत पेटवल्यानंतर जी आगीची वाफ असणार त्या वाफेमध्ये पूर्ण शिजणार ते. आता आपली पोपटी पेटवतायत. चलो होळी रे.
आता बसा शेकोटी करायला. आता आपली पोपटी पूर्ण पेटली आहे. थोड्याच वेळात आता आपली पोपटी तयार होणार आहे आणि खूप जास्त थंडी आहे आणि या थंडीमध्ये पोपटी खायला खूप मजा येणार आहे आणि मस्त शेकोटी पण होते आणि पोपटी पण होते आमची 2 in 1. तुला काय वाटतं संकेत? कसं वाटतं तुला? एक्सपिरियन्स कसा आहे पोपटीचा? आता ते खाल्ल्यानंतर काय पण बनवताना तुला कसं वाटलं? होतं त्याप्रमाणे मला असं वाटतं की खूप डिलिशियस असेल पोपटी. आता आपण तयार झाल्यावरती पोपटी बघूया आपली कशी बनते. शेकोटी नाही करत आहे आम्ही काय करतो, शेकोटी पण करतोय आणि पोपटी पण केली माठामध्ये. चिकन पोपटी पोपटी प्लस पायाची शेकोटी 2 in 1. 17 डिग्री क्लायमेट आहे, 17 डिग्री, मस्त थंडी. आता हे बनवल्यानंतर चिकन खायचंय. आहा स्वर्ग सुख, स्वर्ग सुख. येवा कोकण आपलं जसा. तीच पोस्ट डायरेक्ट रिपोस्ट करतो आम्ही आणि गाणं टाकते. लाकडांवरती तेल पडतं त्याचं. आता आपण काकी काय करतोय? वडे करतोय ना चुलीवरती. चुलीवरती वडे करतो. आता चूल पेटवतात बघा काकी. आमच्याकडे काय नाहीये, रॉकेल नाहीये ना. आता आपण अशी चूल पेटवतोय. आपल्याकडे ना आता रॉकेल नाहीये ना, मग आपण आता काय करायचं, एखाद्या प्लास्टिकच्या पिशव्या असतात त्या ठेवून द्यायच्या गोळ्या, जेणेकरून ते आपल्याला ह्याचा फायदा होतो. लाकडं जळायला लवकरात लवकर. शेवटी ते गावच्या लोकांनाच माहिती असते कसं आणि आमच्या कसं काही करायचं गावी हे असते. नक्कीच त्यांच्याकडून आपण शिकावं ह्या गोष्टी. आता आपण काय करतो, कष्ट नाही करत, आपण काय करतो, घे रॉकेल, घे ओत पेटव. आपल्या इथे आहे काकी आमच्या वडे थापतायत आणि या काकी मस्त तेलामध्ये त्या वडे सोडणार आहेत. मटका उलटा केला आताच. 1.5 तासाच्या वरती आपण त्याला वाफ दिली आहे. आता बघू कसं झालंय सगळं. फायनली आमची पोपटी रेडी झाली आहे. आपण असं खाली हा टाका. आहा मस्त वास येतो. अंडी तर शिजली आणि चिकन पण शिजलं असेल. अंडी शिजली, चिकन शिजलं. आता आपण ते हे करूया, ओपन करूया ते चिकन. आहे निखिल तर करा ना, करा काकी ही स्वाती कर. खोललं. शिजलंय का बघ. शिजलंय. थांब थोडं गरम आहे ना. गरम आहे काय खाणार. खूप गरम आहे, वाफ येते. बटाटा खा ना. कसं झालंय? सुपर. त्याचा फ्लेवर उतरला असेल ना पूर्ण. सुपर फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स. प्रॉपर पोपटी खाण्याचा आमचा फर्स्ट टाइमच एक्सपिरियन्स आहे सगळ्यांचाच ना. आपला सगळ्यांचा एक्सपिरियन्स पहिल्यांदा आहे. सुपर. घे ना स्वाती की. आयुष आयुष घे, रोहन टेस्ट कर. संकेत कसं आहे? संकेत टेस्ट केलं? काय बोलतो? अंडी पण फोडली पाहिजे ना. तुम्ही याला तंदूर बोलू शकता ना, वेगळं स्टीमचा. त्याला एक वेगळा फ्लेवर उतरतो तो सगळ्या गोष्टी आहेत ना, पावट्याचा, पानांचा. फ्लेवर उतरलाय. ज्युसी पण आहे
प्रॉपर कुक पण आहे. खूप छान खूप आता छान. सगळे त्याच्यावरती Thank you, तुटून काकी. पडणार आहेत. दोघांना पण थँक्यू. दोन्ही काकींना खूप 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 थँक्यू. सुंदर सुंदर टेस्टच वेगळी आहे. जबरदस्त. आता मी हो मीठ लागलं का? हा ती सगळी पानं ओपन करा. हा पहिली पानं ओपन करा आणि मग हा सिद्धी पानं सगळी ओपन करा. काकांना दोन प्लेट मध्ये काका संकेत गुलाबी थंडी ही पोपटी चेरी ऑन द केक आहे. ही ना ही शेंग आहे ना ही पण खूप सुंदर लागते. त्याच्यामधनं पूर्ण फ्लेवर उतरलाय. खूप छान लागते. खाऊन बघ शेंग खूप मस्त लागते. बटाटा पण छान लागत. एक पानं ओपन कर ना सगळे मग ह्याच्यामध्ये जेवढं सगळं आम्ही जेवढं टाकलंय ना तेवढं सगळं छान लागतं. सगळे फ्लेवर्स लिटरली जे बटाटा चांगले नाही खात मिक्स ना, झाले ते पण खातील. आणि पप्पा सगळे बटाटा फ्लेवर्स खा. खूप चांगले उतरले. त्यामुळे पहिलं असं वाटत होतं की माहित नाही कशी शिजते. पहिल्यांदा आम्ही ट्राय केली बट डेफिनेटली सगळ्यांचे एफर्ट्स खूप कामाला आले आणि पोपटी फारच छान झाली. फ्लेवर एवढा मस्त उतरला त्याच्या पानांचा आयुर्वेदिक साईडला हे करा. काकी घ्या ना. हा ते दिलंय त्यांना. नाही सगळं दिलं अंड पण दिलं. असे वेगळेच आपले